नमस्कार सर्वांना. आज आम्ही म्हणजे मी आणि माझी छोटी बहीण आणि मोठी बहीण घरी खोटं बोलून निघालो होतो आम्ही तळं पाहायला. जर सांगितलं असतं आम्ही तळं पाहायला चाललो तर त्यांनी बिलकुलच आम्हाला जाऊ दिलं नसतं. कारण म्हणतात हे तळ्याच्या आजूबाजूला काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे, त्याच्यामुळं घरचे नाही जाऊ देत. पण तुम्हाला तर माहिती आहे, म्हणून आम्ही निघालो. मग रस्त्यामध्ये जाताना ना वेगळे वेगळे प्रकारचे आवाज येत होते, खूप भयंकर. मग आम्ही खूप घाबरलो. मग परत तेच रस्ता पकडून वापस गेलो. असं काहीच नव्हतं तर आम्हाला रस्ताच नाही सापडला, म्हणून परत आम्ही वापस गेलो. कारण हे व्हिडिओ थोडासा लेंथी आहे, काहीतरी बोलायला लागते व्लॉगसाठी, म्हणून असंच खोटं बोलत आहे. कारण खरं बोललं तर तुम्ही लोक लाईक नाही करणार म्हणून. समोर चालून कुणाची तरी शेती होती कद्दूची, जे की आम्हाला बिलकुल आवडत नाही. कद्दू शेती नाही बरं, कद्दू नाही आवडत, म्हणून आम्ही तोडलेच नाही. तसंच आरामाने निघालो होतो. ऊनही खूप होतं. हे बघा, डोक्यावर पांघरलेली बहीण आहे, ती मोठी बहीण आहे समोरची. काहीतरी दाखवत होती, ते पहा त्या झाडांमध्ये काहीतरी आहे, अशी भीती दाखवत होती. पण आम्ही काही घाबरलो नाही. समोर चालून एक मोठं चिंचेचं झाड आहे. आम्ही लहानपणी त्या झाडाला पाहून खूप घाबरायचो, कारण गावातले सगळे म्हणायचे, माहीत नाही कोण म्हणत होतं, अशी अफवा होती की त्या झाडावरती खूप मोठं भूत आहे वगैरे वगैरे, अमकं टमकं चमकं. इथून थोड्याच अंतरावर आहे आमचं शेत. चला दाखवते. पप्पानी आमच्या शेतामध्ये हे बघा टमाटर लावलं आहे. ते साईडला त्याच्या मिरची आहे, त्याच्या साईडला भेंडी आणि त्याच्या साईडला तूर. त्याच्यानंतर आहे कापूस. हे पप्पा माझ्यासाठी मिरची तोडत होते. हे आहे वालाची शेंगाची वेल, जे की पूर्ण एका साईडनी पप्पानी लावलेली आहे शेतामध्ये. खूप छान आहेत मिरच्या, बघितलं का? तिखट, एकदम तिखी मिरची. आम्ही चाललो आता दुरून तळं पाहायला, जे की आमच्या शेतातून पण दिसते. तिकडं होतं आधी आंब्याचे झाडं आहे आता पण, आणि जांबाचं पण होतं. हे बघा माझा अवतार. इथे पूर्णपणे चंद्रमुखी झालेली मी. सेकंड पार्ट नंतर टाकेल, व्हॉईस देऊन अशी बकवास जे की तुम्हाला जबरदस्ती ऐकावं लागेल.